नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात सर्वजण? तर आज आहे गुरुवार, म्हणजे आपला स्वामींचा वार आणि आज माझा उपवास असतो. त्यामुळं दिवसाची सुरुवात स्वामींच्या नावाने करूया. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर आवरून या ठिकाणी मी तयार झालेले हॉस्पिटलला जाण्यासाठी. मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सुखी राहायचं असेल तर एक कानमंत्र लक्षात ठेवा की सुख हे आपल्यामध्येच आहे आणि ते आपल्या जवळच असतं. फक्त आपण ते बघितलं पाहिजे आणि आपण ते शोधलं पाहिजे. आपण सुखाच्यासाठी दुसरीकडे अनेक गोष्टी बघत जातो किंवा दुसरं काय करतंय, कोण काय करतंय ह्या गोष्टी बघत जातो आणि त्यातमध्ये आपलं सुख हरवून जातं. तर तसं न करता आपल्याकडे जे आहे त्यात आपण सुख मानलं पाहिजे, म्हणजे माणूस नेहमी आणि आयुष्यभर हा आनंदी आणि सुखी राहू शकतो. चहा घेते या ठिकाणी, या सर्वजण चहा घ्यायला. या ठिकाणी मी माझा नाश्ता आणि जेवण बनवलेलं आहे, म्हणजे वरईचा भात. यातलाच थोडा भात मी सकाळी नाश्त्याला खाणार आणि नंतर दुपारच्या जेवणासाठी. उपवासाच्या दिवशी मी शक्यतो तेलकट किंवा जास्त हेवी पदार्थ खाणं टाळते. असंच हलकं फुलकं अन्न मी घेते. आहे आमच्या कुंडीतील झाड, याला 4 फुलं आलेत. पांढरी सदाफुली आहे ही. आत्या रोज याला पाणी घालतात. एक दिवस जर पाणी घातलं नाही तर ते लगेच सुकत असतंय, त्यामुळे रोज त्याची खूप काळजी घ्यावी लागते. आणि आमचं मिरचीचं झाड आहे, याला पण मिरच्या लागल्यात. या ठिकाणी आत्या आणि नित्तू भजनाला निघालेले आहेत. तर आज हॉस्पिटलला जाऊन आले, परंतु जिमला नाही जाऊ शकले कारण मला राईट लेग मध्ये पेन खूप होत आहे. कदाचित व्यायाम जास्त झाला की चुकीचा झाला हेच काही कळत नाहीये, त्यामुळं खूप पेन होते. तर आज मी रेस्ट घ्यायची ठरवली. आज काही जिमला गेलेले नाहीये, पण काय चुकतं हे कळालंच नाहीये. आज उपवास होता त्यामुळे काही जास्त खाल्लेलं नाहीये. तर भूक लागली होती म्हणून घरी येऊन ह्या मखाना भाजलेला आहे. मखाना उपवासाला चालतो. बऱ्याच लोकांना माहित नाहीये की मखाना उपवासाला चालतो. तो काही कमळाच्या बियांपासूनच बनवलेला असतो, त्यामुळे तो उपवासाला देखील आपण खाऊ शकतो. हा आहे आमचा फ्रीज आणि यामध्ये ना खूप बर्फ साचतोय. आता देखील एवढा बर्फ झालाय त्याच्यात, माहित नाही का होतंय असं. या ठिकाणी आपली भेंडीची भाजी बनते आणि इथे कुकर लावलेला आहे वरण भातासाठी. आत्या भजनाला जाऊन आल्यात, आत्या भजनाला जाऊन आल्यात. आता आपण एक चॅलेंज खेळणार आहे सर्वजण. चॅलेंज करायचंय, आपण जाऊन बसा सगळ्यांनी जागेवर. तर या ठिकाणी आम्ही सगळेजण एकत्र बसलेलो आहोत एक चॅलेंज खेळण्यासाठी. काल आम्ही पहिलं चॅलेंज केलं, तर कालच्या चॅलेंज मध्ये आत्या जिंकल्या. आत्या जिंकल्यानंतर त्यांनी विचारलं की मला आता काय मिळणार चॅलेंज जिंकल्याचं. तर मी आज विचार केला आणि एक गोष्ट ठरवली की आपण रोज महिनाभर चॅलेंज करायचे आणि महिन्याच्या शेवटी जो जास्त वेळा जिंकलेला असेल त्याला बाकीच्या दोघांनी बक्षीस द्यायचं. आता नित्तू तर आमचं लिंबू टिंबू आहे, आमच्या तिघांमध्ये हे मेन चॅलेंज असणार आहे. तर जो जास्त वेळा चॅलेंज जिंकेल त्याला महिन्याच्या शेवटी 2 व्यक्तींकडून गिफ्ट मिळणार. आणि दुसरी गोष्ट अशी की ते गिफ्ट 100 रुपयाच्या पुढचं असायला पाहिजे. आर यू रेडी? चल, तर आजची गेम अशी आहे, हे माझ्या हातात 4 बलून आहेत. 1 मिनिटाचा आम्ही वेळ लावणार आहे. 1 मिनिटामध्ये सर्वात जास्त मोठा बलून कोण फुगवतोय हे बघायचं आहे. जर आपण बलून फुगवताना तो फुटला तर तो व्यक्ती आउट. बाकीचे जो असतील ते जर ते चॅलेंज कंटिन्यू करतील. चला, हे आता बलून आहेत ते सगळ्याला देऊया. तुला कोणता? व्हाईट. तुम्हाला? मी आणि नित्तूने व्हाईट घेतलाय, आत्याने आणि निखिलने पिंक घेतलाय. टाइम लावतोय आता. ओके, टाइम सुरू होतो आता. नाव
संपाय पाहिजे होता आता कुठे काय होईना अजून? नाही ना, 40 सेकंद झाले. अजून 40 सेकंद झाले. जिंकलीस तू, आता कर बघ. हिचा फुगा मोठा हा. तेच तर, याचा फुगा मोठा आहे. नाही पण हा याचा एवढा मोठा होतच नाही ते वाईट वाले मोठे. वाईट वाले फुगे मोठे. आता एक बाय नाही, थांबा. त्याला 1 मिनिट झाला. 1 मिनिट झालेलं आहे आणि मध्येच निखिलचा फुगा फुटला, त्यामुळे निखिल आउट झालेला आहे. हा व्हाईट फुगा मी फुगवलाय आणि हा निखिल आत्याने फुगवलेला आहे. तर हे चॅलेंज कोण जिंकलं? कल्याणी. आणि माझ्यासाठी तुम्ही पण काय? गेम केली तर आजचं चॅलेंज मी जिंकलेली आहे. मजा आली चॅलेंज करून. काय झालं? आधीच याच्या मदत तर आत्याने आणखी एक व्हाईट फुगा फुगवायला घेतलेला आणि त्या पण फुगवणार होता, मी फुगवला तेवढा, पण तोही फुटला. आता नीतू खेळते फुग्यासोबत. दोघी जणी खेळत बसा आता. हा. तर स्वयंपाक तयार झालेला आहे. आजच्या जेवणामध्ये आहे चपाती. सकाळी थोडी कणिक राहिलेली, त्याच्यामुळे त्याच्या चपात्या केल्यात. बाजरीची भाकरी आहे, वरण, भेंडीची भाजी आणि भात आहे. या सर्वांनी जेवायला. काय करते बाळ? हा, देवाला नैवेद्य दाखवते नीतू पण. छान छान नीतू. चला घेऊन चला आता बाहेर. तर मित्रांनो, रात्रीचे वाजलेले आहेत 10:30. जेवण वगैरे आवरलेलं आहे, घरातली सगळी कामं आवरली आणि आता आलेलो आहे बेडवरती. आता नित्तू सोबत खेळायचे. नित्तू मुन्ना. नित्तूला मुन्ना गाणं खूप आवडलेलं आहे, त्यामुळे सारखी सुरुवात कुठल्या गाण्याने करायची तर मुन्ना करायची. हा चला. नन्ना मुन्ना राही हूँ, देश का सिपाही हूँ, बोलो मेरे संग जय हिंद, जय हिंद, जय हिंद. आता निघतो ना कोणाची ग कोणाचे या गाण्यावरती डान्स करणार आहे. कोणाचे ग कोणाचे सुंदर डोळे कोणाचे, त्या पाण्यातील माशाचे की माझ्या बाळाचे. छान छान नितू. आणि हे गाणं म्हणून दाखव की नितू. डॅडी फिंगर करूया का? डॅडी फिंगर वेर आर यू? आय एम हिअर, हाऊ डू यू डू? हा, मम्मी फिंगर वेर आर यू? आय एम हिअर, हाऊ डू यू डू? तिकडे बघ ना. हा, ब्रदर फिंगर वेर आर यू? आय एम हिअर, हाऊ डू यू डू? सिस्टर फिंगर वेर आर यू? आय एम हिअर, हाऊ डू यू डू? हा, बेबी फिंगर राहिला. हा, बेबी फिंगर वेर आर यू? आय एम हिअर, हाऊ डू यू डू? आता नितू आणि मी एक खेळ खेळतोय बघा सगळेजण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर आता आमचा थोडाफार खेळ खेळून झालेला आहे. आता थोडं नितूला झोपवायचं. बघू ती किती वाजता झोपते. किती वाजता झोपायचं बाळा? 5 वाजता झोपायचं. बाय बाय सगळ्यांना. गुड नाईट, स्वीट ड्रीम. उद्या पुन्हा भेटूया नवीन व्लॉग मध्ये.